आज आपण बिना अंड्याचा आणि बिना मैद्याचा असा हा रवा केक बघणार आहोत, ते पण घरगुती साहित्यामध्ये झटपट असा कुकरमध्ये होणारा आणि त्याचबरोबर लहान मुलं अतिशय आवडीने खातील बघा. तर असा हा स्पॉन्जी केक फार वेळ लागत नाही, फक्त घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता सुरुवात करूया. इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा छोटा कप आहे, तर तेवढी मी साखर घेतलेली आहे. आता तुम्ही वाटीचं प्रमाण म्हणाल तर जेवढी वाटीने तुम्ही रवा घ्याल, 1 वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये रवा आणि साखर हे मिक्स केलेलं आहे बघा मी. आणि त्याचबरोबर आता आपल्याला इथे दूध लागणार आहे. तर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. दूध हे गरम करूनच घ्यायचं आहे, कोमट दूध म्हणजे गरम दूध चालेल आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर थंड दूध घालायचं नाही आहे, एकतर कोमट किंवा गरम केलेलं दूध त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता गरम दूध टाकल्यामुळे साखर विरघळून जाते, साखर बारीक नाही केली तरी चालेल. तर आता इथे मी मिक्स करून घेते आहे. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी पूर्ण 1 कप असं दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला घट्टसर किंवा थोडं दाटसर जर वाटलं तर त्यामध्ये अजून छोटे 1 ते 2 चमचे तुम्ही दूध ॲड करू शकता. तर इथे दूध टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर आता आपण त्यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे साखर पूर्ण त्यामध्ये वितळून जाते आणि 15 मिनिटं चांगला रवा पण फुगला जातो. तर आता हे आपण रेस्ट करायला ठेवलं आहे, तोपर्यंत इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मी, काजू, बदाम, पिस्ता. आता हे आपण कट करून घ्यायचे. तर बाकी प्रिपरेशन आपण तेवढ्या वेळामध्ये करून घ्यायचे आहे. तर इथे मी आता ड्रायफ्रूट्स कट करून घेते. ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुटी फ्रुटी किंवा अजूनही त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता. तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता घेतलेला आहे आणि आता ते मी पूर्ण असं बघा कट करून घेतलेलं आहे. तर असे उभे पातळसर काप करून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपण इथे एक केक टीन किंवा मग केक टीन नसेल तुमच्याकडे तर इथे तुम्ही असा कुकरचा डबाही घेऊ शकता. तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे, त्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं तेल ग्रीस करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही मैदा किंवा मग थोडं गव्हाचं पीठ असं टाकायचं आहे आणि सगळीकडनं असं व्यवस्थित ते डब्याला आतमध्ये सगळीकडे पसरेल असं आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा. जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे याने केक असं भांड्याला चिकटत नाही आणि सहज असा निघाला जातो. त्यामुळे व्यवस्थित असं ते भांड्याला पीठ लावून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ किंवा तुम्ही मैदाही वापरू शकता. आता 15 मिनटं झालेत. 15 मिनटानंतर आता आपण हे बघूया बॅटर. तर रवा व्यवस्थित त्याच्यामध्ये बघा फुगलेला आहे आणि ते पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी असा तुम्ही घरगुती रवा केक मुलांना, लहान मुलांना बनवून टिफिनलाही देऊ शकता. तर त्याचमध्ये बघा आता इथे मी एक छोटा कप म्हणजे 1/4 कप मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर कस्टर्ड पावडर ॲड केल्याने फ्लेवर खूप छान लागतो रवा केकला आणि त्याचबरोबर अगदी म्हणजे खूप चविष्ट आणि अगदी अप्रतिम चव लागते त्याची आणि कलर पण खूप छान येतो. त्यामुळे इथे कस्टर्ड पावडर मी वापरलेली आहे. तर कस्टर्ड पावडर तुम्हाला किराणा शॉपमध्ये सहज मिळेल. त्याचबरोबर आता इथे मी साजूक तूप वितळून घेतलेलं आहे, ते पण 1/4 कप इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. साजूक तूप टाकल्याने रवा केक खूप छान अप्रतिम चव लागते केकची. तर इथे मी 1/4 कप कस्टर्ड पावडर आणि 1/4 कप मी वितळून असं साजूक तूप टाकलेलं आहे. तर ते व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं एकच डायरेक्शनने फिरवून त्यामध्ये सगळं मिक्स होईल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान केक होतो, नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आता आपण इथे मिक्सर जारमध्ये ते बॅटर काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे मिक्सरला फिरवायचं आहे. तर हे सगळं बॅटर मी आता बाउलमधलं त्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता आपण त्यामध्ये वेलची पूड टाकायची. ते वेलची पूड टाकल्याने चव खूप छान लागते आणि स्मेल पण छान येतो आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरला फिरवायचं आहे.
तर यामध्ये 1 चमचा मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे. तुम्ही अजूनही याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर असेल तर तीही ॲड करू शकता किंवा मिल्क पावडर किंवा तुम्ही दुधावरची साय असेल तर तीही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि आपल्याला त्या डब्यामध्ये आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं टॅप करायचं आहे. त्याचे बबल्स वगैरे असले तर ते सगळे नाहीसे होतात आणि व्यवस्थित ते सेट होतं बॅटर. आता यावर आपण जे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत तर ते वरतून असे टाकून घ्यायचे आहेत. सगळीकडनं व्यवस्थित असे टाकायचे आहेत. तर खूप छान हा रवा केक घरगुती असा कुकरमध्ये अगदी झटपट होतो. तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित टाकून घेतले आणि एक 10 मिनिटासाठी इथे मी कुकर प्रीहीट करायला ठेवला होता. त्यामध्ये एक जाळी ठेवायची आणि जाळीवर व्यवस्थित डबा असा सेट करून ठेवायचा आहे. कुकरची शिट्टी काढायची आहे. कुकरची शिट्टी काढून आपल्याला एक 45 मिनिटं म्हणजे 40 ते 45 मिनिटं अगदी लो फ्लेमवर आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. आता 45 मिनिटं झालेले आहेत आणि मी तुम्हाला टूथपिक घालून दाखवते की आपला केक बेक झाला आहे की नाही बघा. तर मध्ये पण सेंटरला पण घालून बघायचं. काही वेळेला काय होतं साईडने बेक होतो केक आणि मध्ये तसाच राहतो. त्यामुळे 3-4 ठिकाणी आपल्याला टूथपिक घालून बघायची आहे. व्यवस्थित असा बेक झालेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला केक काढून घ्यायचा आहे. तर साईडच्या ह्या कडा आहेत त्या सुरीने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर म्हणजे केक थंड झाल्यानंतर आपल्याला असं साईडने मोकळं करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी सुरीने पूर्ण मोकळा करून घेते म्हणजे तो व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये काढता येतो. तर तुम्ही बघू शकता कलर तो खूप छान आला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना. तर बघा एवढा छान स्पॉन्जी असा केक तयार होतो आहे आणि कलर तर खूप छान आलेला आहे बघा. तर तुम्हाला कट करते मी तेव्हाच तुम्हाला कळेल की तो किती स्पॉन्जी झालेला आहे. तर हे बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि एवढा छान केक तयार झाला आहे ना. तर बघा तर चव तर अप्रतिम लागणार आहे. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.